बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सध्या किसान कृषी प्रदर्शन सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध गोष्टी, विविध उपकरणे, विविध शेती उपयोगी गोष्टींचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले होते. मात्र या प्रदर्शनात सांगलीहून आलेल्या एका चायनीज बोकडाची चर्चा जिल्हाभरात रंगू लागली आहे. यामध्ये या चायनीज बोकडाची किंमत बीड जिल्ह्यात 4 लाखापर्यंत गेली. सांगलीतील शेतकऱ्याने हा बोकड 1.5 लाखात घेतला आणि आता बीड जिल्ह्यातील पहिलीच किंमत याची 4 लाख अशी लागली आहे. यामुळेच आता हे बोकड बीड जिल्ह्यात चांगला चर्चेचा भाग ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या चायनीज बोकडासोबत सेल्फी फोटो काढण्यासाठी अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. या बोकडाचे वैशिष्ट्य त्याच्या मालकांनी काही वेगळ्याच सांगितलं आहे. आम्ही आलो आहे सांगलीहून. त्याचं नाव आहे सुलतान. त्याची जात आहे चायनाजी. त्याचं वजन आहे 30 किलो. त्याची उंची आहे 1 फूट 8 इंच. शिंगांची लांबी आहे 1 फूट 4 इंच. आणि त्याचा खुराक आपला देशी आता खातो. मग ज्वारी, हत्ती घास असं मग सगळं आपल्या देशी खातो. आणि त्याची किंमत आम्ही आणला चायनातून 1.5 लाख रुपयाला. गेवराईच्या कृषी प्रदर्शनामध्ये 4.5 लाख रुपयाला मागणी झाली त्याची. आणि आम्हाला द्यायचा नाही तो. खरं तर कृषी प्रदर्शनामध्ये नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. कारण आता या दशकामध्ये कृषीमध्ये अनेक अखेर बदल झाले. यात वेगवेगळ्या बदलामुळे शेतकऱ्यांना शेती ही वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या थाटणीने करता येते. वेगवेगळ्या औषधं, वेगवेगळ्या फवारण्या आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या बियाणांनी आता शेती उपजाऊ बनत क्षमतेपेक्षा जास्त उत्पन्न देते. मात्र प्रत्येक शेती महोत्सवात किंवा शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या महोत्सवात काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. यामध्येच आज बीडच्या गेवराई तालुक्यात कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. यामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध गोष्टी पाहायला तर मिळाल्या. मात्र चर्चा घडली त्या चायनीज बोकडाची. या चायनीज बोकडाला देखील एक नाव देण्यात आलं आहे. हे बोकड सुलतान नावाने सांगलीत ओळखलं जातंय. हे अवघ्या 3 वर्षाचं असून या बोकडाची प्रसिद्धी फार मोठी झाली आहे. यामुळेच गेवराईच्या कृषी प्रदर्शनात हे बोकड अधिकच गाजलं आहे.